त्याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. मेरे प्यारे दोस्तों, अवार्ड साहब ने जो है वक्फ बोर्ड के नाम पर क्या क्या चल रहा है इसकी काफ़ी डिटेल दी है इस वीडियो में. आप इस वीडियो को जो है ज़रूर आखिरी तक देखें, बहुत कुछ इन्होंने एक्सप्लेन किया है. ऑर्गनायझर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र आहे. लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालूत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत. याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या. वक्फ याचा अर्थ दान. त्या दान केलेल्या जमिनी होत्या आणि त्या कोणी असो त्याला विक्रीला परवानगी नव्हती. पण सरकारने आपला हेतू स्पष्ट केला की वक्फच्या जमिनी आम्ही बाजारात आणून विकणार आहोत. म्हणजे आपले जे पुंजीपती आहेत, आपले जे इथले मोठे मोठे धनवान शेठ आहे, धन्ना सेठ, त्या धन्ना शेठच्या हातात ही जमिनी देण्याचा सरकारचा इरादा आहे. हे आता काही सरकारकडनं लपून राहिलेलं नाही. आता ख्रिश्चनांच्या जमिनी, त्यांचं म्हणणं आहे की मुसलमान समाजाच्या वक्फपेक्षा ख्रिश्चन धर्मियांकडे अधिकच्या जमिनी आहेत, तर त्या ताब्यात घ्यायच्या. दुसरीकडे काल सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश अभय ओक यांनी कोलंबिया लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना असं म्हटलं की भारतामधली असहिष्णुता वाढली आहे आणि धर्मद्वेषाचे भाषण, हेट स्पीच ही एका विशिष्ट धर्माविरुद्ध, विशिष्ट मायनॉरिटी अल्पसंख्याक विरुद्ध, सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात की इथला जो ऑपरेस्ड क्लास आहे, ऑपरेस्ड क्लास म्हणजे इथला जो शोषित समाज आहे, आणि इथला शोषित समाज कोण? इथला मागासवर्गीय, इथला दलित, इथला आदिवासी, यांच्या विरोधातला द्वेष वाढत चालला आहे. मी म्हणत आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक म्हणताय. मोस्ट हेट स्पीचेस आर come across are against minorities, oppressed class, scheduled caste, Judge Abhay Ok. याच ऑर्गनायझर मासिकामध्ये 1950 साली छापून आलं होतं की मी देशाचं संविधान मानतच नाही, हा संविधान आम्हाला मान्यच नाही, त्या देशाचा तिरंगा आम्हाला मान्य नाही, कारण का तिरंगा अशुभ आहे आणि मनुस्मृती हे आमचं संविधान आहे, असं मी म्हणत नाही, असं ऑर्गनायझर मध्ये छापून आणलं होतं. आता ऑर्गनायझर्सनी हे ख्रिश्चन धर्मियांच्या जमिनीविषयी छापून आणल्यानंतर जेव्हा बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा त्या मासिकातनं तो पार्टच काढून घेतलाय. पण ऑलरेडी त्याची आली ना, जाहीर वाच्यता झालेली आहे. म्हणजे या देशात तुम्हाला काय करायचंय काय? माझं म्हणणं स्पष्ट आहे की पाकिस्तानचा जन्म झाला तो धर्मनिरपेक्ष पाकिस्तान म्हणून, आणि हळूहळू धर्माच्या रस्त्याने गेलेल्या पाकिस्तानचं वाटोळं झालं. भारत देखील पाकिस्तानच्या मार्गावर जायला लागला आहे. हे मी नाही म्हणत, जे भाष्य अभय ओक साहेबांनी केलंय त्याच्यातनं उंगली निर्देश तिथेच होतोय. ते वेळीच थांबवलं नाही, आपण अडचणी देऊ. ख्रिश्चन, मुस्लिम, आता सगळ्याच समाजांना जर आपण अंगावर घेणार असू तर काही खरं नाही. इरादा स्पष्ट आहे. आणि हे सगळं आलो कुठनं? तर ह्यांचे जे विचारवंत आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली RSS वाढली, गुळवळकर गुरुजी यांची 2 पुस्तकं आहेत, एक द बंच ऑफ थॉट्स आणि एक नेशन आयडेंटिफाईड. या दोन्ही पुस्तकांमधल्या काही पृष्ठांवरती जे काही ख्रिश्चन आणि मुसलमानांविषयी लिहिलेलं आहे
त्याचा जर संक्षिप्त म्हणजे थोडस ह्याच्यात अर्थ समजला तर ते डायरेक्ट असं म्हणतात की या दोघांना दुय्यम नागरिकत्वच द्यायला पाहिजे, ह्यांना मतांचा अधिकारच देता कामा नये. आपण काही वेगळ्या मार्गाने जात नाही आहोत. एक वेळ अशी येईल जेव्हा मागणी उभी करतील की मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचं मतदानाचा अधिकार पण काढून घ्या. वो दिन दूर नाही.